नमस्कार माऊली. आज नमस्कार माऊली का म्हटलं माहिती आहे का? कारण आज आमच्या इथून सोपान काका महाराजांची पालखी जाते ना, त्यावेळी आमच्या इकडे आज सगळे माऊली माऊली म्हणतात. कारण सतत एवढी लोक असतात ना दिंडीबरोबर, आणि यावर्षी तर एवढी भरपूर लोक होती. आज आमच्या सासूबाईंच्यात दिंडी येते म्हणजे तर यावर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे दिंडी आली होती. आणि आज झोपेतून उठायच्या आत म्हणजे दिंडीची माणसं हजर होती. त्यावेळी एवढं मन भरून आलं ना, एवढं वस्तीवर असं वाटत होतं हिरीवारी कोण नसतं, आणि एवढं छान वाटत होतं. आता काय तुम्हाला सांगू. चला, मी पण माझं पटपट आवरलं. आमच्या गायांच्या धाऱ्या वगैरे सगळं झालं. आता म्हणलं अगोदर आता नाश्ता तर तिकडंच होता, पण म्हणलं चला अगोदर देवपूजा करून घेऊ. आता देवपूजेसाठी मला तर रोज फक्त एकच मला हे धोत्र्याचं फुल सापडतं, आणि गोकर्णीची फुलं तीच मी देवाला वाहिली. एक देव मात्र राहिले होते फुलांचे, म्हणून त्यांना उसाच्या पानांवर एक वेल चढला होता, एक फांदा, त्याचं फुल मी आणलं आणि ते सुद्धा मी राहिलेल्या देवांना वाहिलं. आता इथं रांगोळी तर मला एवढी जमत नाही. मी तुम्हाला नेहमी म्हणते मला एवढी जमत नाही, पण आज सोपान काकांची पालखी इथून जाणार आहे म्हटल्यावर विठ्ठलाची, आणि मला विठ्ठल म्हणजे माझं लहानपणापासून माझे म्हणजे आपण म्हणू शकतो मित्रच. कारण मी सगळ्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करते अगदी लहानपणापासून. जशी 3 वर्षाची होते ना तेव्हापासून. तर इथं मी रांगोळी काढायला घेतली. मी पण व्हिडिओ बघूनच रांगोळी काढत होते. आता इथं पिवळा कलर काय माझ्याकडं नव्हता, म्हणून मी त्याच्यात रांगोळीत थोडंसं म्हणजे हळद मिसळली होती, आणि तेच मी आता इथं रांगोळी काढत होती. कशी बशी रांगोळी एवढी इथपर्यंत तर काढली होती. पोरी मात्र मला हसत होत्या, काय रांगोळी काढली. मी म्हणलं तुम्हाला नका आवडू द्या, माझ्या विठ्ठलाला मात्र नक्की माझी रांगोळी आवडेल. कारण विठ्ठल हा फक्त भक्तीचा भुकेलेला आहे, त्याला काही लागत नाही. कारण त्यानेच तर आपल्याला सर्व दिलेलं असतं. पोरींना मी हे थोडंसं सांगितलं. तर मी इथं माझी रांगोळी काढणं चालू होतं. मलासुद्धा एवढी म्हणजे छान अशी नाही, पण मला पण रांगोळी काढायला एवढी आवडते ना. पण कसं हातच एवढे वळत नाहीत रांगोळीला. पण तुम्ही मला कमेंट करून सांगा, माझा हा प्रयत्न रांगोळी काढण्याचा म्हणजे कसा आहे, मला जमली का रांगोळी थोडीफार का होईना, किंवा माझ्या विठ्ठलाच्या आणि माझ्या भक्ती खातीर तरी होय ठीक आहे अशी तरी मला कमेंटमध्ये नक्की म्हणा. म्हणजे मला बरं वाटेल, आणि मला वाटेल की विठ्ठलाने मला संकेत दिला आहे की हो तू चांगली रांगोळी काढली. तर इथं माझी रांगोळी सगळी अशी काढून झाली. नंतर बघा दिंडी आली, आणि एवढं छान वाटत होतं ना. मन अगदी ना असं भरून आलं होतं. असं वाटत होतं की खरंच साक्षात विठ्ठल रुक्माई आपल्या घरी आलेत की काय. तर एवढं मन म्हणजे असं भरून येत होतं ना, आणि एवढं छान वाटत होतं. त्यांचं असं म्हणजे टाळ गजरात त्यांचं भजन चालू होतं. आणि मग आता इथं आम्ही सगळ्यांनीच त्यांची पूजा केली. ज्यांच्या डोक्यावर रुक्माई विठ्ठल यांचं म्हणजे ही मूर्ती आहे, आणि महाराज, तर सगळ्यांचंच हार घालून हे स्वागत केलं विठ्ठलाचं सुद्धा. आणि नंतर मग त्यांना मग घरात घेतलं. एवढं छान वाटत होतं खरंच. आज आमची वस्ती एवढी अशी सगळी अशी दुमदुमली होती ना, जणू वाटत होतं विठ्ठलच इथं आलाय का काय. बघा पूर्ण असं भारी वाटत होतं एकदम. मी असं शब्दात नाही सांगू शकत. आता घरी दिंडी आल्यामुळं आणि भजन असल्यामुळं ते पूर्ण केलं. नंतर आम्ही पालखी जी आहे ती धापाट्यावर थांबते आमच्या घरापासून 1.5-2 किलोमीटर आहे. आता मीनकृतिका राहिलो होतो, चल म्हणलं आता आपण तिथं जाऊया दर्शनाला. म्हणजे त्यांच्यासाठी एवढी लोक हे करतात, पायवारी करतात. त्यांच्यासुद्धा आपण म्हणजे पाया पडून येऊ.
म्हणून आम्ही तिकडे गेलो धापाट्यावर. तेवढी गर्दी होती. आम्ही लेट जाऊनसुद्धा 2 तास इथं थांबती पालखी. नंतर आता मी सुद्धा थोडीशी तुळशी डोक्यावर घेतली, एक फोटोही काढला. छान वाटतं असं जरा सगळ्यांच्यात असं गेल्यावर मन म्हणजे हे होतं. आणि असं वातावरण जर असलं ना भक्ती भावनेचं तर खूप छान वाटतं. तर चला, माझा आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.